श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, रोज एकमेकांचं मन जिंकण्याचं 5 सोपं उपाय आहेत आणि तेही अमूल्य आहेत. नातं टिकवण्यासाठी नाही तर बहरवण्यासाठी. प्रेम म्हणजे फक्त सुरुवातीचा हाय नाही, तर दररोज एकमेकांसाठी मी आहे असं सांगणं हे प्रेम असतं. नातं टिकवणं सोपं आहे, पण त्यात दररोज नव्या प्रेमाचं स्पर्श घालणं हे खरं कौशल्य असतं. श्रोतेहो, रोजच्या आयुष्यात मन जिंकण्यासाठी हे काही 5 उपाय आहेत. ते जर आपण पाळलं तर आपलं आयुष्य सोपं होतं आणि आनंदी होतं. एक छोटंसं लक्ष देणं, ते म्हणजे मोबाईलपेक्षा माणसाला प्राधान्य द्यायचं. घरात आलं की डोळ्यात बघून कसं आहेस हे विचारणं. हा संवाद 1000 मेसेजपेक्षा जास्त जवळीक देतो. जोडीदार दिसणं हे सुद्धा प्रेमाचं लक्षण आहे. श्रोतेहो, कधी कधी मनापासून ऐकणं, मध्ये न बोलता पूर्णपणे लक्ष द्यायचं. काही वेळेसाठी आपण मोबाईल आपला बाजूला ठेवायचा आणि फक्त त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं. तुला ऐकतोय हे सांगणं म्हणजे सुद्धा माझं मन तोच आहे असं सांगणं असतं. श्रोतेहो, हसवा आणि स्वतः सुद्धा हसा. हलकं वातावरण ठेवा, कारण रोजच्या धकाधकीत थोडा विनोद, थट्टा किंवा आठवणींचा विषय काढायचा असतो. कारण हसणं हे नात्याचं ऑक्सिजन आहे, तो रोज लागतो. श्रोतेहो, प्रत्येक दिवशी एखादा तरी कौतुक करा आणि तेही मनापासून करा. तुझी ही सवय मला फार आवडते, आज तुम्ही फार छान दिसताय. अशा साध्या शब्दांचा परिणाम हा मोठा असतोय. प्रेम म्हटलं की भावना मोकळ्या कराव्याच लागतात. आणि श्रोतेहो, स्पर्शाची जादू, मिठी, हात धरून बसणं हे सगळं अतिशय आनंदाचं असतंय. कारण या छोट्या गोष्टीमधून शरीराचं नाही तर मनाचा सुद्धा संवाद होत असतो. रोज एक कनेक्शन स्पर्शातून तयार होत असतं. थोडक्यात काय तर नातं टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टी नको आहेत. रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीत प्रेम मोठं होत जातं. जोडीदाराचं मन जिंकण्यासाठी रोज थोडं प्रेम, थोडं लक्ष आणि भरपूर आपुलकी द्या. बघा पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभं राहावं लागतं. हातोडी आणि छन्नीचं घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा विशिष्ट आकार प्राप्त होत नाही. असंच माणसाचं सुद्धा आहे. भुकेलेल्याला अन्न देणं आणि दुःखी माणसाला हसवणं हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. जखमा वेगळ्या वेगळ्या असल्या तरी वेदना त्याच असतात. जगणं शिकावं लागत नाही, तर जगण्याकडे बघणं हे शिकता आलं पाहिजे. लोखंडाचा कोणी नाश करू शकत नाही, त्याचा गंज हेच त्याच्या नाशाचं कारण असतं. तसंच माणसालाही कोणी हरवू शकत नाही, पण त्याचे विचार, त्याचा अहंकार हेच त्याला हरवतात. संघटित असणाऱ्यांच्या गटात तुम्ही सामील झालात तर तुम्हाला साधा दगड सुद्धा मारण्याची कोणी हिंमत करणार नाही. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचा असेल, पण वेळ नक्कीच तुमची असेल. दुःखात पाठ दाखवणारे आणि परिस्थिती समोर पाठ देणारे यातील फरक म्हणजे माणुसकी. असंख्य दुःखांना लपवून चेहऱ्यावर स्मितहास्य निर्माण करणं यासारखं बोलकं नाटक हे कोणतं असू शकत नाही. आयुष्याला समजून घ्यायचं असेल तर आयुष्याचा परीघ आणि त्याच्या भूमिकेत शिरून विचार करावा लागतो. चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमी सर्वोत्तम येतं असं नाही, पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून
ते आयुष्य साजरं करतात। यालाच आयुष्य म्हणायचं। आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हाताने आपल्या सर्वस्वानं त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं, हीच आहे जीवनाची संपूर्ण परिभाषा। जसे आहात तसेच राहा। नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल। आपली वाटणारी सगळीच माणसं ही आपली नसतात, कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे। अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतः, सत्व, तत्व, मैत्री, नातं एवढंच काय तर माणुसकी पण विसरून जातो। दुःख आणि त्रास या देवानं निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथं तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते। जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही। आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबींचं चिंतन सतत केलं पाहिजे। घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही, त्याचप्रमाणे सातत्यानं प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कौशल होत नाही। संयम ही जीवनातील खरी परीक्षा आहे। जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढंच यश हे मोठं असतं। कुणाला दुखावून मिळवलेला आनंद कधी सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेला त्रास नेहमी सुख देतो। आपल्या निस्वार्थ कर्मानं दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणं ही जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे। आयुष्यानं शिकवलेलं एक वाक्य, जिंकलो तर आवरायचं आणि हारलो तर सावरायचं। जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात। सर्वच प्रश्न हे सोडवून सुटत नाहीत, काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात। समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात। प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असं नाही, काही दुखणी कुटुंब, मित्रमंडळी यांच्याबरोबर हसण्या आणि खिदळण्यानंही बरे होतात। एकटेपणा हा माणसाच्या जीवनात नेहमी चांगल्यासाठीच येत असतो, कारण हरवलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या एकटेपणातच सापडतात। परिस्थिती माणसाला मजबूर करते, पण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ही माणसाला मजबूत करते।